ब्रेकनंतर स्वागत। पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय। वयोमर्यादा वाढवून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। आंदोलक विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। 4 जानेवारीला संयुक्त गट ब ची परीक्षा असून आतापर्यंत शासनाकडून वयोमर्यादा वाढवण्याबाबत कोणतीही पावलं उचलली जात नसल्यानं परीक्षार्थींनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आपले प्रतिनिधी लक्ष्मण या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, काय या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत? सीमा, नक्कीच पुण्यातल्या शास्त्री रोडवरती पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात प्रलंबित असल्यानं दुसरी गोष्ट म्हणजे वयोमर्यादेच्या वाढीसाठी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि हजारो विद्यार्थी जे आहेत ते पुण्यातल्या शास्त्री रोडवरती उतरलेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ते ह्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडून खरं तर हे आंदोलनकर्ता विद्यार्थ्यांना पांगवण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकतो की खरं तर हे सर्व विद्यार्थी जे आहेत स्पर्धा परीक्षेचे ते अगदी संतप्त झाले आहेत। त्यांची अशी मागणी आहे की पोलीस उपनिरीक्षक जी पदाची जाहिरात आहे ती उशिरा आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये वयोमर्यादेची वाढीसाठी आम्ही सातत्यानं निवेदन देत आहोत, मात्र याच्यावरती कुठलीही सरकार दखल घेत नाही। यासाठी सर्व विद्यार्थी जे आहेत ते चांगले आक्रमक झाले आहेत आणि शास्त्री रोडवरती अक्षरशः हजारो विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करत सध्या आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी दाखल झालेले आहेत की दोन्ही दुतर्फावरच्या बाजूला रस्त्याच्या हे सर्व विद्यार्थी दाखल झालेत आणि पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेत। पोलीस खरं तर ह्या आंदोलनकर्त्यांना रोखत आहेत। धरपकड खरं तर या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत। स्वतः डीसीपी सुद्धा पुण्यातले या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती खरं तर सरकारच्या विरोधात या ठिकाणी केली जात आहे। सध्या आपण बघू शकतोय यापूर्वी सुद्धा या शास्त्रोवरती या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि अक्षरशः हा सर्व रस्ता जो आहे तो रोखून धरला होता आणि तोच पवित्रता सध्या या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की एमपीएससी करणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय नक्की मागणी आहे ते विद्यार्थ्यांकडून आपण जाणार आहोत। या ठिकाणी हजारो विद्यार्थी तुम्ही दाखल झालेले आहेत। काय नक्की तुमची मागणी आहे? कशा संदर्भात तुम्ही रस्त्यावरती उतरला आहात? मागचे 6 ते 7 महिने एकच मुद्दा आहे की बाबा वयवाढीचा। आता सरकारने जी काही जाहिरात काढली त्यामध्ये 1 जानेवारीचा मुद्दा उल्लेख न करता त्यांनी 1 नोव्हेंबरची ॲड टाकली। मग 1 जानेवारी ते 1 नोव्हेंबरमध्ये एवढ्या मुलांचं नुकसान झालंय। यामध्ये सरकारची चुकी आहे। ॲक्च्युली ॲड लेट आली, त्यामध्ये मुलांचा एकच विषय आहे की बाबा जीआर येऊ दे वयवाढीचा 1 वर्ष। तर तुम्ही आता ह्या सर्व गोष्टींसाठी आंदोलन लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आले। आपच्या प्रसाद ताठेंनी अर्ज मागे घेतल्यानं प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपचे उमेदवार रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये बोलायचं झालं तर स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांची निस्वार्थ समाजसेवा, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आणि सर्व नागरिकांचा मनापासून उत्साह, प्रेम या सर्वांमुळे बिनविरोध निवड शक्य झाली। नाही, सर्वांनी प्रेमाने माघार घेतलेली आहे, कुणावर कसलाही दबाव नाही। आताच शेवटचा जो उमेदवारी अर्ज होता तो प्रसाद ताठे यांचा, त्यांनी स्वतःहून येऊन आम्हाला आमच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे असं दर्शवून, आणि जर त्यांना माहित असतं मी ओबीसी मध्ये लढणार आहे तर त्यांनी फॉर्मच भरला नसता असं स्वतःहून जे आहे। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं। नाशिक मधल्या सिडको परिसरामध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला। एकाच प्रभागातून भाजपनं दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांना एबी फॉर्म दिलेला, तर मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवण्यावरती आता ठाम आहे। विकास नाही करायचा, यांना यांचे स्वतःचे पोटं भरायचे, म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने काल जो एबी फॉर्म चोरून आणला या चोरट्यांनी आणि तो फॉर्म त्याला लावला आणि त्या फॉर्म लावल्यामुळं थोडा एबी फॉर्मचा घोळ झाला। एकाऐवजी 2 एबी फॉर्म आले आणि त्या टायमिंगच्या ह्याच्यानुसार माझा एबी फॉर्म काल बाद झाला, परंतु आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्यानुसार मी पुढची वाटचाल तर करणार आहोत। मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका। मलाही ऑफर आल्या पण सर्वांना पळवून लावलं असं राज ठाकरे म्हणाले। शिवतीर्थवर मनसेच्या मुंबईतील 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केलं। तर पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे असंही राज ठाकरे म्हणाले।
मुंबई मराठी माणसाची आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथवर आपली 10 लोक उभी करा. बोगस मतदान नाही झालं पाहिजे. तुम्ही सतर्क राहा. बोगस उमेदवार सापडला तर तिथेच पटकावून काढा, असं देखील राज ठाकरेंनी उमेदवारांना सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले दाखल झालेत. बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात 2 ते 3 जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले दाखल झालेत. बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात 2 ते 3 जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले दाखल झालेत. बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात 2 ते 3 जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले दाखल झालेत. बंडखोरी आणि नाराज उमेदवारांच्या माघारी संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात 2 ते 3 जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते. भाजपचे आमदार निरंजन डावखरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत.